या कविता सत्रावर आपलं मनोगत मांडण्यासाठी डॉक्टर अनुभव शेटे यांना विनंती करतो की त्यांनी या कविता सत्रावर विवेचन केलं. कविसूर्य यशवंत मनोहर काव्य पुरस्कार वितरण व पुस्तक प्रकाशन समारंभाचे अध्यक्ष आदरणीय भंते सुरेश ससाईजी, या संपूर्ण कार्यक्रमाचे उत्सवमूर्ती उत्सव नायक डॉक्टर यशवंत मनोहर सर, मंचावर आसनस्थ असलेले मान्यवर पाहुणे, डॉक्टर यशवंत मनोहर यांच्या वाङ्मयावर प्रेम करणाऱ्या या सभागृहामध्ये उपस्थित असणाऱ्या सर्वच भगिनींनो आणि बंधूंनो, उन्हानं बांधलं सावलीचं घर या भाग्यश्री केसकर यांच्या कविता संग्रहावर मला 5 ते 7 मिनिटांमध्ये बोलायचं आहे. खरं म्हणजे एखाद्या कविता संग्रहावरती 5 ते 7 मिनिटांमध्ये बोलणं शक्य नाही. त्यामुळे भाग्यश्री केसकर यांच्या कविता संग्रहासंबंधी माझी 2-3 निरीक्षणे तेवढी मी आपल्यासमोर नोंदवतो. खरे म्हणजे आंबेडकरवादी कविता हा एकूणच दुनियेच्या काव्य प्रवाहातील अत्यंत महत्त्वाचा असा टप्पा आहे. आंबेडकरवादी साहित्यातील आंबेडकरवादी कविता हा अत्यंत जोरकस असा वाङ्मय प्रकार आहे आणि या वाङ्मय प्रकाराने एकूणच या देशामधल्या व्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह निर्माण केलेले आहेत. या देशामधील प्रस्थापित यंत्रणा, या देशामधील चातुर्वर्ण्य व्यवस्था आणि या देशामधल्या भेदाभेद वृत्तीवर आंबेडकरवादी कवितेने कडक प्रहार केलेले आहेत. कविता हा रंजनाचा प्रकार नाही. कविता हा करमणुकीचा खेळ नाही, तर कविता ही जबाबदार अशी घटना आहे. कविता म्हणजे रचनेची रांगोळी नाही, तर कविता म्हणजे महत्त्वपूर्ण असं जीवन भाष्य. आणि म्हणून कुठल्याही कवितेकडे पाहताना जरा आपण गांभीर्याने पाहिलं पाहिजे. भाग्यश्री केसकर यांची जी कविता आहे ती जीवनाकडे अत्यंत गांभीर्यानं पाहते. या जीवनाच्या परिप्रेक्षात जे नानाविध प्रश्न निर्माण झालेले आहेत त्या प्रश्नांवरती अत्यंत ठोस अशी उत्तरे कविता संग्रहातून देण्याचा प्रयत्न भाग्यश्री केसकर या कवितेने केलेला आहे. या देशामधली स्त्री अनेक वर्षांपासून नागवली जाते. या देशामधली शोषण यंत्रणा अनेक वर्षांपासून या देशामध्ये अव्याहतपणे सुरू आहे. या देशामधला जो वर्तमान आहे हा वर्तमान नानाविध पद्धतीने झडतो आहे. हे सगळे प्रश्न समोर ठेवून भाग्यश्री केसकर यांनी या प्रश्नांच्या संदर्भात जो विचार
कवी हा जीवनाचा प्रहरी असतो. कवी हा माणुसकीचा रखवालदार असतो. देशामधल्या सौंदर्याच्या चौक्या जर का कोणी तुडवीत असेल तर सर्वसामान्य माणसांच्या डोळ्यात प्रबोधनाचं अंजन घालण्याचं काम कवी करतो. आणि म्हणून जर बागेतील फुले जर का कुणी तुडवली तर जाग विचारतील फुलवाड्याला. आणि जर समाजामध्ये असत्य जर प्रतिष्ठा पावत असेल आणि अप्रियता जर का या देशामध्ये गगनभर होत असेल तर पहिला प्रश्न विचारला जाईल कवीला. आणि म्हणून या सगळ्या बाबींच्या प्रती कवयित्री भाग्यश्री केसकर या अत्यंत जागरूक आहेत. त्यांना हे माहीत आहे की कवी हा जबाबदार आहे आणि म्हणून कवितेच्या माध्यमातून आपण अत्यंत जबाबदारीने लिहिलं पाहिजे. संघर्ष हा या कवितेचा स्थायी भाग आहे. खरे तर पुस्तकातील कविता वाचून भाग्यश्री केसकर या कवयित्री झालेल्या नाही, तर जीवनातील चढ उतार वाचून भाग्यश्री केसकर या कवयित्री झालेल्या आहेत. संविधान हा त्यांच्या जगण्याचा श्वास आहे. संविधानातील मूल्य कुणीही पायदळी पुरवता कामा नयेत यासाठी केसकर ह्या अत्यंत सजग मनाने कवितेमधून वावरत असतात. डॉक्टर यशवंत मनोहर यांनी भाग्यश्री केसकर यांच्या कवितेसंदर्भात फार मर्मग्राही विधान केलेलं आहे. क्षितिजातून उगवणारी पहाट अशा पद्धतीनं केसकर यांच्या कविता संग्रहावरती यशवंत मनोहर यांनी भाष्य केलेलं आहे. या कवितेच्या पानापानावरती स्वप्न दडलेली आहेत. खरं म्हणजे काही गोष्टी आपल्या हातातून सुटल्या तरी चालतील, परंतु जीवनामध्ये कधी मात्र आपल्या स्वप्नांचा गर्भपात होऊ नये. कारण जर आपल्या हातामध्ये स्वप्न नसतील तर आपल्या हाती काहीही होणार नाही. आणि म्हणून स्वप्नांचा मागोवा घेत परिवर्तनवादी मूल्ये स्वप्नांच्या माध्यमातून कशी फुलवता येतील याचा सतत विचार भाग्यश्री केसकर या आपल्या कविता संग्रहातून करतात. यांचे वडील मला या क्षणी आठवतात. हा पाश कवी काय म्हणतो? मेहनत की लूट सबसे खतरनाक नहीं होती. मेहनत की लूट सबसे खतरनाक नहीं होती. पुलिस की मार सबसे खतरनाक नहीं होती. एक मिठाई पकड़े जाना बुरा तो है पर सबसे खतरनाक नहीं होता. सबसे खतरनाक होता है हमारे सपनों का बचाव. आणि म्हणून ही स्वप्न जिवंत ठेवली पाहिजे. भाग्यश्री केसकर या आपल्या कविता संग्रहाच्या माध्यमातून ही स्वप्न जिवंत ठेवतात. एकूणच ही कविता भूतकाळामध्ये रमणारी नाही, तर भूतकाळाचा हात पकडून वर्तमानातील प्रश्नांना बोलकं करण्याचं काम भाग्यश्री केसकर यांनी या कविता संग्रहाच्या माध्यमातून अत्यंत ज्वलंतपणे केलेलं आपल्याला दिसून येतं. या कविता संग्रहाला पुरस्कार मिळाल्याबद्दल मी भाग्यश्री केसकर या कवितेचे अभिनंदन करतो. त्यांच्या काव्य प्रवासाला अनंत सदिच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. अतिशय मार्मिक असं विवेचन या ठिकाणी आपण केलेलं आहे. आणि कवितेची भूमिका काय असली पाहिजे या संदर्भात, कवितेची भूमिका चळवळीच्या संदर्भामध्ये, कवितेची भूमिका समाजाच्या संदर्भात काय असावी याची अतिशय थोडक्यात अतिशय प्रभावी मांडणी